उल्हासनगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये घडलेली जी घटना होती, त्यानंतर दुसरी घटना घडली की उल्हासनगर महानगरपालिकेत असलेल्या एकमेव काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका अंजली साळवे यांना विरोधी पक्षनेता पद हे बहाल करण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ माजवला आणि महानगरपालिकेचे जे सचिव आहेत आनंद जबाबदार यांच्यावरती ते धावून देखील गेले. त्यामुळे एक वेगळा तिथे प्रकार घडणार होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक होते त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या दालनात देखील घुसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आधी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आत गेले आणि कुठलाही पद नसलेले कमलेश निकम हे देखील आत गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना हा अपमान वाटला आणि त्यांनी मोठा गोंधळ केला आणि या गोंधळामध्ये त्यांनी सुरक्षा रक्षक यांच्या अंगावर देखील धावून गेल्यामुळे एक वेगळं प्रकरण या महानगरपालिकेत घडलेलं आहे. आणि या सगळ्या घडामोडीच्याबद्दल वंचित बहुजन आघाडीने सांगितले आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात आहोत, परंतु अशा प्रकारे जर सुरक्षा रक्षकांच्या विरोधात अथवा त्यांच्यावर दादागिरी केली जाईल तर येणाऱ्या काळामध्ये असं पुन्हा घडलं तर या दादागिरीचं उत्तर ते करारा जबाब याप्रमाणे देणार आहे. पहिली गोष्ट तर ही सगळ्यांना सांगतो की 350 मेट्रिक टन हा डेलीचा तिथे डंप होतो कचरा, हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. ते हलवण्यासाठी असं लगेच शक्य नाहीये की आज आपण टाकला प्रस्ताव आणि उद्या तो हलवला जाणार आहे. त्यामुळे थोडं पेशन्स ठेवावं लागणार आहे. एवढ्या वर्ष इथे प्रशासकीय राज होतं, आता आपले नगरसेवक येऊन बसले. वंचित बहुजन आघाडीचा टोटली ह्याच्या विरोधातच आहे डम्पिंग ग्राउंडचा. इथून लवकरात लवकर हलवण्यातच आलं पाहिजे. खूप माणसं त्याच्या त्रासामुळे तो एरिया सोडून गेले आणि तिकडे बऱ्यापैकी रोगराई पसरती. तर वंचित बहुजन आघाडी ते ह्या स्टँडवरती आहे की तिकडनं तो डम्पिंग ग्राउंड हलवला गेला पाहिजे. ही झाली पहिली गोष्ट. पण जे 350 मेट्रिक टन डेलीचा त्याच्यामध्ये जे भर पडत आहे त्याचाही पहिले निवारा केलं पाहिजे. जे आता हे लोकांनी जागा सुचवली होती बदलापूर आणि ह्याच्यावरती, तिथल्याही लोकांचा विरोध आहे, तिथल्या लोकल पॉलिटिशियन्सचा विरोध आहे. त्यांना पण आपल्याला ह्याच्यामध्ये घेऊन संपर्कात घेऊन ह्याच्यावरती काय तोडगा काढताय ते पहिले बघितलं पाहिजे. माझी अशी भूमिका आहे काय, जे आता सुरक्षा रक्षक हे तुमच्या सुरक्षेसाठी इकडे आहे, तुम्ही निवडून आलेले इकडे सदस्य आहेत, तर त्या हिशोबाने वागलं पाहिजे. रस्त्यावरच्या टपोरीसारखं का करताय? हे माणसं तुमच्यासाठी इथे सुरक्षेसाठी थांबलेले आहेत, त्यांच्यावर भाईगिरी करून काय भेटणार आहे? आणि बरेचसे लोक जे इकडे सुरक्षा रक्षक आहे ते बहुजन समाजात नाही येतात, उगाच तर त्यांच्यावर मात दाखवून चालणार नाही ना. चला ठीक आहे, तुमचा जो मुद्दा आहे तो व्हॅलिड आहे, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला याच्यामध्ये पाठिंबा देतो. ते बाबा ठीक आहे बाबा, जो मुद्दा इकडे आपला डम्पिंग ग्राउंडचा आहे त्याच्यावरती आमचाही विरोध आहे, पण त्याची एक पद्धत असते. काल आम्ही याच्यामध्ये हे बघितलं, सोम्या गोम्या पण त्या सुरक्षा रक्षकांवरती हल्ला करतात आणि बरेचसे सुरक्षा रक्षक हे बहुजन समाजात नाही येतात. ह्याच्यावरती असं प्रकारचा ते हे कृत्य करतात, भाईगिरी आणि दमदाटी, हे पचून घेणार नाही. पुढच्या वेळी जर अशी भाईगिरी सुरक्षा रक्षकांवरती केली तर वंचित बहुजन आघाडी ह्याच्यामध्ये उतरेल. मग तयारी ठेवा तुम्ही.